हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईन, पण तुम्ही स्वतः संकट असल्यानं स्वतःलाच आवर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। मोदीजी माझ्या आजारपणामध्ये विचारपूस करत होते, पण पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचं काम करत होते हे तुम्हाला माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन इंडिया आघाडीमध्ये कोणी आलेला नाही। पाकिस्तानवरून मोदींवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। आता माझी सटकली आहे, आता तुला सटकवणार। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल, तर फेसबुक लाईव्ह करून सटकली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये, मग उद्योग बाहेर कसे गेले? जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रकल्पाची माहिती तरी आहे का? उद्योगधंद्यांवरून राज ठाकरेंचा निशाणा। नारायण राणे निवडून आलेत असं समजा, राज ठाकरेंचा कणकवलीच्या सभेतून विश्वास। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली राणेंसाठी सभा। मुख्यमंत्रीपदाचे 6च महिने मिळूनही राणेंनी गाजवली। झपाटल्यासारखं काम करणं राणेंकडून शिकावं। अंतुलेनंतर शानदार काम करणारे मुख्यमंत्री असे बाळासाहेब सांगायचे। राज ठाकरेंकडून राणेंचं कौतुक। गुजरातकडे उद्योग पळवणाऱ्या भाजपाला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला। मनसेच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचा टोला। बळीराजा संघटनेकडून शरद पवारांना आसूड भेट। पंतप्रधान शेतकऱ्याच्या प्रश्नांशी खिलवाड करतायत, त्यांना धडा शिकवण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होईल। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। शरद पवार दुटप्पी, कोल्हापुरात गादी विरोधात उमेदवार देऊ नका म्हणतात, मग उदयनराजे सातारच्या गादीचे महाराज नाहीत का? फडणवीसांचा सवाल। राजकारणासाठी गरिबांना त्रास देणाऱ्यांनी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवावं। शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। उद्धव ठाकरेंची आज अलिबाग आणि नवी मुंबईमध्ये सभा। अनंत गीतेंसाठी अलिबागमध्ये 2 वाजता तर नवी मुंबईमध्ये 6 वाजता सभेचं आयोजन। निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यामधील प्रचाराचा आज शेवटचा दिवस। बारामतीमधल्या मोरगावमध्ये शरद पवार गटाची तर भोरमध्ये अजित पवार गटाची सांगता सभा। राज्याच्या किनारपट्टी भागासह सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवला आज उष्णतेचा येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। पूंछमध्ये जवानांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला। एअरफोर्सच्या एका जवानाचा मृत्यू तर काही जवान जखमी झाल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।